Good afternoon, students. Now we will see the our syllabus for 9th standard science 1. We have completed all the topics from bridge course. So you have to complete the 3 unit test of science 1. Write it and keep ready. Now we have seen some part of this lesson, first lesson, laws of motion. In this, we have studied what is displacement, what is distance, difference between distance and displacement, that we have all studied. Then we have studied some physical quantities, speed, velocity, acceleration. फिजिकल क्वांटिटीजचे टाइप्स बघितलेत, स्केलर क्वांटिटीज, व्हेक्टर क्वांटिटीज. मग स्पीड स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, ऍक्सेलरेशन व्हेक्टर क्वांटिटी आहे. हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं, त्याला ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो हे केव्हा असतं ते पण स्टडी केलेलं आहे. Then we have studied graph for uniform, where distance time graph for uniform motion. त्याच्यानंतर distance time graph for non-uniform motion. त्याच्यानंतर distance time velocity time graph for uniform speed किंवा uniform velocity ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अजूनही कोणता बघितलेला आहे ग्राफ, velocity time graph for uniform acceleration. आणि याच ग्राफचा यूज करून आपण इक्वेशन्स ऑफ मोशन डिराइव्ह पण केलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे तर v इज इक्वल टू यू प्लस एटी इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे आपण ग्राफचा यूज करून डिराइव्ह केलेलं आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. This we have all studied. Now we will see what is the circular motion. Circular motion म्हणजे काय तर एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेस एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्स म्हणजे इट इज मुव्हिंग along the circumference of circle. When an object is moving along the circumference of circle, then its motion is termed as then we can say that the object is having circular motion. The object is in circular motion if the object is moving along the circumference of a circle. एका सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून तो जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन आहे असं म्हणता येणार आहे, किंवा द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन सर्क्युलर मोशन. आता ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये असतो, आता त्याच बरोबर म्हणजेच जर तो कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह होत असेल, त्याचं मोशनची जी काही मोशनचं स्पीड जे आहे ते स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्यानं जे काही त्याची डिस्प्लेसमेंट असणार आहे कॉन्स्टंटली चेंज होणार आहे. आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट मोशन सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्याची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ मोशन आणि डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे तर डिफरंट, ते चेंज होत राहणार आहे, कॉन्स्टंटली चेंज होत राहणार आहे. काय काय चेंज होणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये असल्यावरती, डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट, त्याची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सारखी काय होत राहते, बदलत राहते. आता या पॉइंटला जर आपल्याला त्याची डायरेक्शन पाहिजे असेल तर ती या डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजेच हा सर्कल त्याचा जर इथं सेंटर असेल तर ही काय असणार आहे, रेडियस. रेडियसला मोशनची डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट टँजेन्शियल असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. या पोझिशनला जर बघितलं तर ती कशी असणार आहे, या पोझिशन मध्ये डायरेक्शन असणार आहे. म्हणजेच डायरेक्शन, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सारखी काय होत राहणार आहे, चेंज होणार आहे. मग डिस्प्लेसमेंट चेंज झालं की व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे, बिकॉज व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्टन्स, सॉरी डिस्प्लेसमेंट. मग डायरेक्शन ही चेंज होते म्हणून डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट चेंजेस कंटिन्युअसली इन सर्क्युलर मोशन, देअरफॉर व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस कॉन्स्टंटली. मग आता जर त्याचा स्पीड जरी कॉन्स्टंट असला तरी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही.
मग आपल्याला स्पीड कॉन्स्टंट असेल तर काय म्हणता येणार आहे, द ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इफ द स्पीड ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट विच इज मुव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्या ऑब्जेक्टचा सर स्पीड सारखाच कॉन्स्टंट असेल तर आपल्याला काय म्हणता येणार आहे, द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यावेळेस काय म्हणता येणार आहे, द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात घ्यायचे, सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी ही सारखी चेंज होते. का चेंज होते, स्पीड जरी कॉन्स्टंट असलं तरी व्हेलॉसिटी चेंजेस बिकॉज द डायरेक्शन ऑफ मोशन चेंजेस. त्याची डायरेक्शनची जी मोशनची डायरेक्शन जी आहे, ऑब्जेक्टच्या मोशनची डायरेक्शन जी आहे ती प्रत्येक पॉइंटला काय होते, चेंज होते. म्हणून स्पीड जरी कॉन्स्टंट असलं तरी डायरेक्शन चेंज होते, म्हणून व्हेलॉसिटी चेंज होते. आपण व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर्स, व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर्स. कोणते आहेत, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट अँड डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. हे स्टडी केलंय. स्पीड चेंज झाला, व्हेलॉसिटी म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवून स्पीड चेंज झाला, व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. नंतर स्पीड सेम ठेवला पण डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होत गेली तरी व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. आणि दोन्हीही स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज जर झालं तरी सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. ते इथं आपण या पार्ट मध्ये बघितलंय. मग आता इथं ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे, त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे, पण काय चेंज होतंय सारखं, त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंजेस ऍट एव्हरी पॉइंट. सर्कम्फरन्स वरून जाताना तो प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होते अँड देअरफॉर व्हेलॉसिटी चेंजेस कॉन्स्टंटली. त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंटली चेंज होणार आहे. म्हणून आता त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला काय काय बघायचे, त्याच्याही आधी काय काय बघायचं आहे, तर इथं तुम्हाला एक मुव्हिंग ऑब्जेक्ट कशामध्ये मूव्ह होतोय, त्याचा शेप कसा आहे, तर स्क्वेअर शेप मध्ये तो मूव्ह होतो. म्हणजे या फिगरला किती आहेत, 4 शेप्स आहेत. आता जर आपण त्याचे जे एजेस आहेत ते वाढवले तर किती होणार आहेत, हा किती साइडेड फिगर आहे, तर इट इज अ पेंटॅगॉन. आणि हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय पण त्याचा शेप कसा आहे, पेंटॅगॉन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत, नंबर ऑफ एजेस अजूनही वाढवले, साइड्स वाढवले, पॉलिगॉनचे साइड्स वाढवले. आणखीन आता इथं किती झालेले आहेत, 6 साइडेड फिगर, म्हणजे हा झाला हेक्झॅगॉन. त्याच्यानंतर अजूनही आपण वाढवले तर किती होणार आहेत, ऑक्टॉगॉन. आणि असेच आपण त्याचा जो पाथ आहे त्या पाथ मध्ये काय ऍड करत जाणार आहोत, त्याची डायरेक्शन जी आहे त्या सतत, म्हणजे इथं 6 वेळा त्याची डायरेक्शन चेंज झाली, नंतर 8 वेळा चेंज झाली तर तो ऑक्टॉगॉन फॉर्म होणार आहे. परत त्याचे 10 वेळा डायरेक्शन चेंज झाली तर तो डेकागॉन, असं त्याला म्हणजे 10 साइड्स असलेली फिगर पॉलिगॉन फॉर्म होणार आहे. म्हणजे असंच प्रत्येक, आणि असं करत करत जर प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन चेंज होत गेली तर त्या फिगर पासून, त्या प्रत्येक पॉइंट पासून काय फिगर तयार होणार आहे, तर सर्कल फॉर्म होणार आहे. सर्कलचा सर्कम्फरन्स आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स, त्या नंबर ऑफ साइड्स आपण इन्क्रीज करत गेलो, इन्फायनाइटली इन्क्रीज केल्या तर तो पॉलिगॉन शेवट काय होणार आहे, सर्कल होणार आहे. द पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल. आणि व्हेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग सर्क्युलर पाथ, द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. हेच मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. व्हेन द ऑब्जेक्ट इज with constant speed along the circular path, the change in velocity, मग त्याच्यामध्ये होणारा वेगातला बदल म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते. ही कशामुळे होते, तर इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन चेंज होते म्हणून व्हेलॉसिटी चेंज होते. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली की तो ऑब्जेक्ट काय होत असतो, ऍक्सिलरेट होतो. म्हणजेच त्या ऑब्जेक्टला कोणतं मोशन आहे, ऍक्सिलरेशन मोशन, किंवा इट ऍक्सिलरेट्स मोशन. इट इज ऍक्सिलरेटेड मोशन, म्हणजे त्याला त्या मोशनला काय असणार आहे, ऍक्सिलरेशन असणार आहे. व्हेलॉसिटी चेंज झालं की ऍक्सिलरेशन प्राप्त होणार आहे. ऍक्सिलरेशनची डेफिनेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍज ऍक्सिलरेशन. मग ती ऍक्सिलरेट होणार आहे. म्हणजेच व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असा क्वेश्चन विचारतात, त्यावेळेस काय सांगणार, वेन द ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड. बघा, युनिफॉर्म
सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म साठी काय इम्पॉर्टंट शब्द असायला पाहिजे, कॉन्स्टंट स्पीड. आणि सर्क्युलर मोशन आहे म्हणून पाथ कसा असणार आहे, अलॉंग अ सर्क्युलर पाथ. द मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. When an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. आता एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, कोणता आहे, द मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग or that of any point on the bicycle wheel when they are in uniform motion. सायकलचं व्हील जे आहे, व्हील जर बघितलं तर व्हीलची मोशन कशी असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. मग त्या व्हीलवरचा कोणत्याही पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर तो पॉइंट कोणत्या मोशन मध्ये असणार आहे, इट परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीड मध्ये जर सायकल असेल तर व्हीलवरचा प्रत्येक पॉइंट, कोणताही पॉइंट हा कोणत्या मोशन मध्ये असणार आहे, युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर स्लिंग, फार्मर स्लिंग जी असते, गोफण जी असते, त्याच्यामध्ये द मोशन ऑफ स्टोन इन स्लिंग ही सुद्धा सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल. ज्या वेळेला ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेस तो एक रोटेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, तर त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. म्हणून इफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलोंग सर्क्युलर पाथ इट of radius r, it takes time t to come back to its starting position. Its speed is then be determined using the formula. आता स्पीड म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून, समजा इथं त्याची सर्क्युलर मोशन सुरू झाली आणि इथून पुन्हा या मोशनला, या पॉइंटला येण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे, टी एवढा वेळ लागला. हा त्याचा मोशनचा सेंटर असणार आहे, ही त्याची काय असणार आहे, रेडियस असणार आहे सर्क्युलर पाथची. मग या स्टार्टिंग पॉइंट ए पासून पुन्हा ए पर्यंत येण्यासाठी त्याला टाइम किती लागलेला आहे, टी सेकंड जर टाइम लागला तर त्याचा आपल्याला स्पीड काढायला येणार आहे. आणि स्पीड इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग एक डिस्टन्स, एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती टाइम लागलेला आहे, टी सेकंड्स एवढं टाइम लागलेला असेल. मग डिस्टन्स किती असणार आहे, तर सर्कम्फरन्स एवढं असणार आहे. म्हणून स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. म्हणून तुम्हाला व्ही इज इक्वल टू व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2πr. 2πr काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला. व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. 2πr अपॉन टी हे असणार आहे व्हेलॉसिटी, सर्क्युलर मोशनची व्हेलॉसिटी सांगण्याचा फॉर्म्युला 2πr अपॉन टी. आणि आर काय असणार आहे, रेडियस ऑफ सर्कल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सर्क्युलर मोशनचे डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल्स विचारले. कोणते एक्झाम्पल्स सांगू शकता तुम्ही, तर तुम्ही मेरी गो राऊंड वरती फिरता, खेळता. द मोशन ऑफ मेरी गो राऊंड कशी असणार आहे, सर्क्युलर मोशन असणार आहे. त्याचबरोबर द मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, त्याच्यानंतर मोशन ऑफ मून अराउंड अर्थ, यांच्यामध्ये कोणती मोशन असणार आहे ते, तर सर्क्युलर मोशनचे ते एक्झाम्पल्स येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचंय, डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल आणि मग त्याची डायरेक्शन ऑफ मोशन एखाद्या पॉइंटला विचारली तर ती कशी असणार आहे ते डिटरमाइन करायचंय, ते सांगायचंय. मग त्याच्यासाठी एक इथं एक्सपेरिमेंट केलेला आहे. काय केलेलं आहे, एक 5 रुपी कॉइन घेतलेला आहे, आणखीन एका सर्क्युलर डिस्क वरती तो ठेवला, सर्क्युलर डिस्क वरती ठेवलेला आहे. आणि ती सर्क्युलर डिस्क आपल्याला काय करायला आली पाहिजे, एका पिन वरती अशी ठेवायची की ती डिस्क आपल्याला हाय स्पीडनं काय करायला आली पाहिजे, राऊंड 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 असं तिला टर्न करता आलं पाहिजे, तिला फिरवता आलं पाहिजे. अशा एका पिन एक ठेवायची किंवा त्याला एक असं पिओट करून ठेवायचे, त्याच्यावरती ती असणार आहे. आणखीन याच्यावरती तुम्ही इथं जे पेन्सिलचं टोक आहे असं तिला जरा असं खास करून ती डिस्क ठेवली आणि तिला फिरवायला आलं पाहिजे असं तिला ठेवायचे. मग ती डिस्क जर फिरवायला लागला तर काय होणार आहे, हा जो कॉइन आहे तो कॉइन हा काय होणार आहे, तर तो सेंटर पासून दूर फेकला जाणार आहे. तो डिस्क पासून जर कुठे ठेवलेला आहे त्याच्यापासून तो काय होत जाणार आहे, जशी डिस्क फिरेल तसा हा कॉइन बाहेरच्या बाजूला येणार आहे आणि एका पॉइंट पासून तो काय केला जाणार आहे, बाहेर टाकला जाणार आहे.
मग तो टाकला कसा जाणार आहे, तर ज्या पॉइंट मधून तो निघालेला आहे त्या रेडियसला त्याची मोशन कशी असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. त्या जो काही थ्रो झालेला कॉइन आहे किंवा जो कॉइन बाहेर पडणार आहे त्याची डायरेक्शन त्या रेडियसला कशी असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. Repeat the action placing the coin at different points along the edge of the circle and observe the direction in which the coin is thrown off. तो कॉइन ज्यावेळेस डिस्क मूव्ह होणार आहे त्यावेळेस द कॉइन इज थ्रोन ऑफ. मग थ्रोन ऑफ मग कोणत्या त्याची डायरेक्शन काय आहे ते तुम्हाला बघायला सांगितलंय. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर ती डायरेक्शन बरोबर त्या रेडियसला काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर मध्ये असणार आहे. आता त्याच्यासाठीच तुम्हाला इथे काय दिलेलं आहे बघा, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विच इज परपॅन्डिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. डिस्कच्या रेडियसला परपॅन्डिक्युलर जी लाईन असणार आहे त्या लाईन मध्ये ते काय होणार आहे, कॉइन थ्रो केला जाणार आहे. दस द डायरेक्शन इन विच इट गेट्स थ्रो ऑफ डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन ॲट द मोमेंट of getting thrown off. It means that the coin moves along the circular path. The direction of its motion is changing every point. म्हणजे ज्या वेळेस तो पॉइंट डायरेक्शन मोशन मध्ये असणार आहे, सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे, त्यावेळेस त्याची म्हणजे सर्क्युलर पाथ मध्ये तो मूव्ह होतो त्यावेळेस त्या कॉइनची प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन ही कशी असणार आहे, चेंज होणार आहे आणि प्रत्येक पॉइंटला ती डायरेक्शन त्या रेडियसला कशी असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. मग आता इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. म्हणजे आता आपण पार्ट कोणता बघितला, सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याचे एक्झाम्पल्स, डेफिनेशन आणि स्पीड कसा फाइंड करायचा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट असेल तर व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, तर 2πr/t असणार आहे. आणखीन ज्यावेळेस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन ऑफ मोशन ही कशी असणार आहे, चेंजिंग ऍट एव्हरी पॉइंट अँड इट इज परपॅन्डिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट, थ्रू दॅट पॉइंट. ज्या पॉइंट वरती तो कॉइन आहे किंवा तो ऑब्जेक्ट आहे त्या पॉइंट मधून जी रेडियस आहे त्या रेडियसला त्या कॉइनची डायरेक्शन कशी असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. आता काही तुम्हाला एक्झाम्पल्स, तुम्ही जे जे फॉर्म्युले स्टडी केले, ऍव्हरेज स्पीड साठी बघितलं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी बघितली आहे, त्याच्यानंतर तुम्ही 3 इक्वेशन्स बघितलेत न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे, त्या इक्वेशन्स वरती काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. हे वहीमध्ये तुमच्या सॉल्व्ह करायचे, सोडवलेलेच एक्झाम्पल्स आहेत, हे आता सॉल्व्ह करा. आणखीन सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला 10th मध्ये पुन्हा पहिला चॅप्टर तुम्हाला बघायचा आहे, ग्रॅव्हिटेशन हा इम्पॉर्टंट चॅप्टर, आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे इक्वेशन्स तुम्ही यूज करणार आहात, इक्वेशन्स ऑफ मोशन, त्याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा लास्ट चॅप्टर आहे सायन्स 1 मधला स्पेस साठी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला चॅप्टर सायन्स 1 मधला आहे ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन ह्याच्यावरती एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी हे एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि ते एक्झाम्पल्स काय आहेत, तर an athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meters in 25 seconds before returning to his original position. What is the average speed and average velocity? मग तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती दिलेला आहे, 400 मीटर्स. टोटल डिस्प्लेसमेंट, आता तो स्टार्टिंग पॉइंट पहिल्यांदा जो रनिंग ट्रॅक आहे तो रनिंग ट्रॅक कसा आहे, तर रनिंग ट्रॅक इज सर्क्युलर. रनिंग ट्रॅक हा कसा आहे, सर्क्युलर आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून पुन्हा तो काय होणार आहे, ऍथलेट पुन्हा या स्टार्टिंग पॉइंटला येणार आहे. म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट, म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट इथे येणार आहे 0. आता टोटल टाइम किती लागलेला आहे 1 रोटेशन कंप्लीट करायला, तर 25 सेकंड्स ते लिहिलेलं आहे. आता ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी ह्या दोन फाइंड करायचे, म्हणून त्यांच्या पुढे क्वेश्चन मार्क. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स किती आहे, 400 मीटर्स डिवायडेड बाय 25. मग ते जर डिव्हिजन केलं तर किती येणार आहे ऍव्हरेज स्पीड, 16 मीटर पर सेकंड, हे त्याचं झालं ऍव्हरेज स्पीड. आता डिस्प्लेसमेंट
सॉरी ऍव्हरेज व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट काय आलेला आहे 0 आणि देअरफॉर काय येणार आहे मग 0/25 डिव्हिजन येणार आहे 0 मीटर पर सेकंड. कळलेलं आहे, ही झाली ऍव्हरेज व्हेलॉसिटी. आता त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, अन एरोप्लेन taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square before taking off. How much distance would it have covered in on the runway? आता एरोप्लेन तो टेक ऑफ करणार आहे एरोप्लेन, पण एरोप्लेन टेक ऑफ करायच्या आधी त्या रनवे वरती काय होणार आहे, थोडं रन होणार आहे आणि एक व्हेलॉसिटी त्यांना अटेंड केली की त्यानंतर ते काय होणार आहे, टेक ऑफ होणार आहे. मग त्याची ते रनवे वरती त्यानं किती वेळ रन केलेला आहे, तर 30 सेकंड्स रन केलेला आहे आणि त्यावेळेस त्याचं ऍक्सेलरेशन किती आहे 3.2 मीटर पर सेकंड एवढं आहे. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, हाऊ मच डिस्टन्स वुड इट कव्हर्ड ऑन द रनवे. रनवे वरती किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे फाइंड करायचंय. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेलरेशन दिलंय, किती वेळसाठी ते रन झालेलं आहे 30 सेकंड्स. सुरुवातीला विमान हे कसं असणार आहे, त्याची इनिशियल पोझिशन किंवा इनिशियल व्हेलॉसिटी ही काय असणार आहे 0 असणार आहे. ते एस एवढं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे, एस एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. मग म्हणून तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज घालायच्या. तुम्हाला ए दिलेला, यू दिलेला आहे, यू काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवात होणार आहे ज्यावेळेस रनिंगला स्टार्ट करणार आहे त्यावेळेस ते रेस्ट पोझिशनला असणार आहे सुरुवातीला, आणि रेस्ट पोझिशन मधून ते काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजेच त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0. म्हणून यू ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करायची, टी ची 30 सेकंड्स प्लस हाफ इंटू ए ची व्हॅल्यू 3.2 इंटू काय आहे टी चा स्क्वेअर 30 स्क्वेअर. आता सम सॉल्व्ह करत असताना सगळे जे युनिट्स आहेत क्वांटिटीजचे ते सगळे एका ह्याच्यामध्ये आहेत का बघायचं, नसेल तर आपल्याला कन्व्हर्ट करायला लागतं. पण या एक्झाम्पल मध्ये काही कन्व्हर्शन करायला लागणार नाही. आणि मग सिम्प्लिफाय केलं, आता ही टर्म काय येणार आहे 0 इंटू 30 म्हणजे काय असणार आहे 0. नंतर 2 न आपल्याला 30 इंटू 30 एका 30 ला डिवाइड करायला येणार आहे, म्हणजे 15 इंटू 30 इंटू 3.2 आणि यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 1440 मीटर्स. म्हणजेच ते विमान रनवे वरती किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्यानं 1440 मीटर्स. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, अ कांगारू कॅन जम्प 2.5 meters vertically. What must be the initial velocity of the kangaroo? आता कांगारू जंप करतय, वरच्या बाजूला जंप करणार आहे आणि मग त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे हे विचारलंय. मग आता इथं ऍक्सेलरेशन व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये त्याची उडी आहे, म्हणजेच ऍक्सेलरेशन काय असणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, आणि त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर त्याची जी उडी आहे ते किती हाईट पर्यंत आहे 2.5, म्हणजेच ते एस न डिनोट होणार आहे, एस इज इक्वल टू 2.5 मीटर्स. आता आता उडी मारतो म्हणजे इथं त्याची काय असणार आहे, जमिनीवरनं तो उडी एक व्हेलॉसिटी त्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तो इथंपर्यंत जाऊ शकणार आहे. म्हणजे इथं जी असणार आहे ती व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे, ती क्वेश्चन मार्क द्यायची, ती फाइंड करायची. आणि 2.5 मीटर साठी व्हेलॉसिटी ही फायनल व्हेलॉसिटी आणि ती असणार आहे 0. त्याच्यावरती तो जाणार नाही. तिथे जे कोणताही ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण वरती फेकतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय होत असते, सुरुवातीच्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी 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 होते आणि एका हाईट पाशी त्याची व्हेलॉसिटी पूर्ण 0 होते. त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट खाली येतो. कळले? म्हणून ह्याची फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे 0. म्हणून इथं v इज इक्वल टू काय लिहिलंय 0. आणि इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे म्हणून त्याला उडी मारायला येणार आहे, म्हणून ती फाइंड करायची आहे. आणि त्याच्यासाठी कोणतं इक्वेशन यूज केलेलं आहे, तर v इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, ते यूज करायचं. मग आता दिलेल्या क्वांटिटीज वरून 3 इक्वेशन्स पैकी कोणतं यूज करायचं ते ठरवायचं. पहिल्यामध्ये सुद्धा u v आहे,
u इज इक्वल टू v इज इक्वल टू u प्लस at हे फर्स्ट इक्वेशन आहे, पण ते इथं यूज करता येणार नाही. मग इथं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हे इक्वेशन यूज करा. v ची व्हॅल्यू 0 घाला, u तसंच ठेवा, ते फाइंड करायचे. 2 इंटू आता ह्या 9.8 ला काय घेतलेलं आहे साइन? मायनस. का मायनस घेतलेला आहे? तर ऍक्सेलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ज्या वेळेस तो वरच्या डायरेक्शन मध्ये होणार आहे डिस्प्लेसमेंट, त्यावेळेस ऍक्सेलरेशन ही काय असणार आहे? निगेटिव्ह. कारण का ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय असते? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची डायरेक्शन ही नेहमी कशी असते? डाऊनवर्ड असते, खालच्या दिशेने तो व्हेक्टर आहे. म्हणून ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ए इज इक्वल टू जी हे नेहमी काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. म्हणजे इथं आता हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला निगेटिव्ह डायरेक्शन असणार आहे, म्हणून त्या जी इज इक्वल टू मायनस 9.8 हे घ्यायचं. कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे? तो व्हेक्टर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मधला व्हेक्टर हा निगेटिव्ह असतो, अपवर्ड डायरेक्शन मधला व्हेक्टर हा पॉझिटिव्ह असतो. कळले? व्हेक्टर क्वांटिटीज जर व्हेक्टरची डायरेक्शन राईट हँड साइडला असेल पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइडला असेल निगेटिव्ह, डाऊन साइडला असेल तर निगेटिव्ह आणि अपवर्डला असेल तर पॉझिटिव्ह. म्हणून ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन कशी असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे डायरेक्शन खालच्या बाजूला असते. म्हणून तो कसा घ्यायचा आहे सम सॉल्व्ह करताना? मायनस. म्हणून आता इथं हे जर घेतलं, निगेटिव्ह साइन इज युज्ड ऍज द ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ व्हेलॉसिटी म्हणून घेतलेलं आहे. हे सॉल्व्ह केलं तुम्ही, 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 49 ह्यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे, त्याला साइन मायनस. देअरफॉर u स्क्वेअर इज इक्वल टू 49 आणि u इज इक्वल टू किती येणार आहे? 7. स्क्वेअर रूट घेतलं तर u इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. म्हणजे सुरुवातीला तो उडी मारत असताना, जम्प करत असताना त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? 7 मीटर पर सेकंड ही असणार आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल काय आहे? अ मोटर बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. एक मोटर बोट आहे, स्टार्ट फ्रॉम रेस्ट मधून जाते, म्हणून त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही काय असणार आहे? 0. मग आणि एक युनिफॉर्म ऍक्सेलरेशन त्याला मिळते इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड्स. म्हणजे त्याला फायनल व्हेलॉसिटी ही किती मिळाली आहे? 15 मीटर पर सेकंड. ही किती टाइम नंतर मिळालेली आहे? 5 सेकंड्स नंतर. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन अँड डिस्टन्स कव्हर्ड इन दॅट टाइम. म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी 0, फायनल व्हेलॉसिटी दिली आहे 15 मीटर पर सेकंड, टाइम इज इक्वल टू टी काय आहे? 5 सेकंड्स, आणि नंतर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फाइंड करायचं आहे तुम्हाला, आणि एस पण फाइंड करायचं आहे. म्हणजे यू पासून व्ही पर्यंत व्हेलॉसिटी चेंज होताना किती डिस्टन्स कव्हर केलं हे डिस्टन्स फाइंड पण करायचंय, आणि त्याचबरोबर ऍक्सेलरेशन सुद्धा फाइंड करायचं आहे. ऑब्जेक्ट हा रेस्ट मधून जातो, म्हणून यू ची व्हॅल्यू काय आहे? 0. या व्ही ला इथं काहीतरी व्हॅल्यू आहे. फायनल व्हेलॉसिटी त्याला किती मिळालेली आहे? 15 मीटर पर सेकंड. म्हणजे यू पासून व्ही पर्यंत व्हेलॉसिटी अटेंड होत असताना तो ऑब्जेक्ट कव्हर्स डिस्टन्स एस, आणि हे डिस्टन्स एस एवढं कव्हर करण्यासाठी त्याला टाइम किती लागलेला आहे? 5 सेकंड्स. किती लागलेला आहे? 5 सेकंड्स. ऍक्सेलरेशन फाइंड करायचंय. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही ची व्हॅल्यू 15 मायनस 0 अपॉन 5 किती येणार आहे? ते सिम्प्लिफाय केल्यावरती 15 मायनस 0 म्हणजे 15 अपॉन 5, म्हणून तुम्हाला ए येणार आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता ए ची व्हॅल्यू मिळाल्यावरती तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? एस. आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतं इक्वेशन यूज करायचं? तर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू 0, टी ची व्हॅल्यू 5 प्लस हाफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 3 इंटू 5 स्क्वेअर. मग इथे सिम्प्लिफाय केलं तर एस इज इक्वल टू किती येणार आहे? 37.5 मीटर्स. कळलेलं आहे? अशा प्रकारे हा सर्क्युलर मोशन, आणि जे काही तुम्ही एक्झाम्पल्स बघितले, इक्वेशन्स स्टडी केले, त्याच्यावरचे न्यूमरिकल एक्झाम्पल्स पण आता बघितलेले आहेत. मग तुम्हाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहायला येणार आहे. मी काही क्वेश्चन्स पण देईन
तोपर्यंत तुम्हाला व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहायची. त्याच्यानंतर हे 4 एक्झाम्पल्स जे सोडवलेले आहेत ते हे एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. लक्षात आलेलं आहे? तर हे तुम्ही पूर्ण करा. नाव वी विल स्टॉप.